केला त्यातल्या 22 गावांनी 21 लाख रुपये दिले. 22 घामाचे उरले किती 101 गावाकडे पैसे उरले आपले. ते म्हणले पैसे रेडीत घेऊन जा. म्हणलं आंदोलन पैशासाठी नाही, तुमचे पैसे तसे ठेवा, लागल्यावर घेऊ, पण पैसे आम्हाला नको. महाराष्ट्रातून एकही रुपया आपण मराठा समाज कोण घेतला नाही. आणि जर मराठा समाजाने दिले असले एखाद्या चेहऱ्याचा पाट्याकडे ते माघारी घ्या, ते खाईन बरं का मध्ये, ते मध्ये खाईन, त्याला मला मोठे पैसे दे, त्याने मागितलेले नाही. आता त्याचं म्हणणं होतं की आता पैसे खरं कोण खातं माहिती तुम्हाला? गोर गरीब जनतेच्या जीवावर रक्त पेला कोटीला पैसे भुजबळने का मिळे, त्याच्यावर धाड पडली, ते जेलला गेलं, बेसन खाऊन मागे आलं. कोटी आम्हाला माहित नाही, कोटी तुला माहिती. लोकांचं रक्त पेऊन पैसे कमावणारे तुम्ही ते खानदानी मराठी नाहीत. आता त्यांना असं वाटलं आपण अरे बाबा होतील मागं सगळं त्याला दिसा मागं सगळं बाबा होईल काय दिसणार काय सांग. आपण असा पहिलाच नेता बघतोय की परत पुन्हा एकदा आलेले जे जनसमुदाय जे सभेपर्यंत पोहोचू शकले नाहीत त्यांच्यासाठी पुन्हा मनोजदादा पुन्हा संभाषण करतायत. हे जे पब्लिक दिसते आपल्याला, तर हे सभास्थळापर्यंत पोहोचू शकले नाहीत आणि आता पोहोचले तर जरांगे पाटील त्यांच्यासाठी पुन्हा एकदा बोलायला लागलेले आहे. याच्यानंतर जर वर गेले ना खालच्या चांगल्या घर खाली वाढायला लागले, कारण खालच्या बी मराठीचे. तुम्हाला काय बघायचं वर जाऊन पडा तगडा मोड काय करायचं? मराठ्याला दुखापत न होता आरक्षण द्यायचं याच्यासाठी आला नाही. आता त्यांचं म्हणणं काय होतं, भुजबळचं म्हणणं होतं बाबा मराठ्याला गेली यांना असं टोचलं हे गोटे हातात घेते, समजून घ्या. पण त्याला माहितच नाही आम्ही दोघं एक घालतात. मी त्यांच्या पुढे जात नाही आणि ते माझ्या पुढे जात नाही, हे त्याला माहितच नाही. तो डाव त्यांचा हलवून पाडला, त्याने दुसरा डाव टाकला. का टाकला? अरे तुमची बरोबर काय हा खाल्ले जातो बाबा. या मागच्यामुळेच आरक्षणाला दिवस लागले. ऐका, दुसरा डाव टाकला त्यांनी. का टाकला? पहिला डाव उधळून लावला. हे जे लोक बघतो आपण की हे सभास्थळी पोहोचू शकले नाहीत म्हणून पाटील त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जे काय सांगितलं ते सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरा डाव टाकला. दुसरा डाव कोणता सांगू का? आपलं आरक्षण ज्याने रद्द केलं त्याचं नाव तुम्ही वाटत नाही, त्याला उभा केलं. देव काय म्हणतो माहितीये का? मनोज जरांगे हिंसा करणारे, मराठ्याचं डोकं गरम. त्याला वाटलं मराठ्या तगडे घालते, पण मराठ्यांनी तेवढी डाव उधारून लावला. मराठे शांततेत घरी गेले. पण जर राहिलेल्या 10 दिवसात आरक्षण नाही दिलं आंदोलन शांततेत होणार, पण सरकारला पेलणार नसणार. आणि आंदोलन शांततेत होणार, पण सरकारला पेलणार बी नाही आणि छापणार बी नाही. त्याने हागायचं घरात आणि मुतायचं घरातच. आंदोलन मात्र शांततेत होणार. याला माझा मराठा समाज डाग लागू देणार नाही. अरे सगळे खाली बसा म्हणतात. बरं बसा, सगळे बसा. मग मला काही काम नाही. चलू द्या. दमान बसा, दमान बसा, ढबळून बसू नका.
एखाद्याला ढकलून बसणार. थोडं पुढं सरका थोडं यांना बसू द्या पुढं. अरे यांना बसू द्या रे बस. सरका पुढे सरका थोडं नका ते सांग मी असं बोलवतो तुम्ही पुढे सरका बस. आलेल्या समाज बांधवासाठी मनोज पाटील पुन्हा एकदा जे विचार सभेमधून सांगितले ते विचार तुम्ही खाली बसा. पुन्हा एकदा बसा बसा. ज्यांना सभेपर्यंत पोहोचता आलं नाही त्या समाज बांधवासाठी पुन्हा विचार सांगणार आहेत. आणि जो उभा राहिलेला समाज होता त्यांना खाली बसून निवांतमध्ये पुन्हा एकदा आपले जे विचार आहेत तर ते विचार या मराठा बांधवासाठी मनोज पाटील जरांगे हे सांगत आहेत. कारण मनोज पाटील जरांगे हे सर्वसामान्यातून आलेलं नेतृत्व आहे. त्यामुळं आता ते काय म्हणतात की देशातलं पहिलंच भाषण असं डबल सुरू झालं. डबल बघतोय आपण की पाटील सुद्धा तेच सांगतायत की ही पहिली सभा आहे की ही पुन्हा सुरू झाली. सगळ्याला पाटील बसवित आहेत आणि पुन्हा एकदा अरे तुमच्या ताकदीमुळे मी जिवंत, तुमच्या ऊर्जामुळे आशीर्वादामुळे माझ्यात काही राहिलं नाही. उपसंकर माझं शरीर मला नाही साथ देत, पण तुमची ऊर्जा तुमची ताकद बघितली का मी येताना पण बोलवले. आणि त्या दोघांना तर भेटत नाही मी बोलायला. आता आपला असं मगाशी विषय झाला की आपण नियमाप्रमाणे त्यांना आपण नियमाप्रमाणे 40 दिवस दिले. आपलं काय ठरलं होतं की मराठा समाज दिसतोय मी तुम्हाला आता. ओके, मराठा समाज तुम्हाला 40 दिवस काय बोलणार. आपल्या 30व्या दिवशी मराठा समाजानं एकत्रित येऊन काय झालं. खाली बस, बस खाली, खाली आता बस का. ओके, आता मराठा समाजाचं असं ठरलं होतं की आपण शक्ती दाखवणं आवश्यक होतं, आपण एकत्र येणं आवश्यक होतं. देशातली ही पहिली सभा अशी आहे एका जातीची. अनेक जणांच्या खूप झाल्या, पण एका जातीची 50 लाख लोक असलेली ही देशातली सगळ्यात मोठी मराठ्यांची सभा होती. वर्ल्ड रेकॉर्ड या सभेने केला. असे पत्रकार बांधव म्हणतात बरं का, मला कळत नाही. इतके रेकॉर्ड ब्रेक येतात. इथं सभा सुरू होती त्यावेळेस 20 किलोमीटरवर 8ची पदरी असणारा रस्ता सगळा जाम होता. केवढा आहे ते पाहतो. हे किलोमीटर जवळपास 32 किलोमीटरच आहे, पुरं जाम होतो. असू शकते कोटीतून म्हणतात, 100% असू. कारण आपण 100 एकर घेतलं आणि 70 एकर आपण परत घेतलं. आपल्याला अंदाज आला मराठा समाज. तुम्ही गप बसले का, मला लय वाढायला लागत. मग व्यवस्थित समजून सांगतो तुम्हाला. आपण आणखी 70 एकर घेतली आणि इकडे 20 एकर सुद्धा घेतली. ते फुल झालं, हे फुल झालं, इकडचं फुल झालं. तुम्ही त्या सगळ्या मोडून त्या गेल्या सगळ्या. त्याचं न बसले त्याच्या एवढ्या लहान त्या ते नुसतं बघत होतं लागू. आहेत करायला सगळ्या गेल्या. काय तर राहिल्या काय पुऱ्या गेल्या. जाऊ द्या, जातीपेक्षा मोठं काय नाही. म्हणून आपण मराठ्यांना आरक्षणच द्यायचं. आता माझा भाऊ 30 तारखेला 30 दिवसात ठरल्याप्रमाणे झालंय.
आपण 2 जणांना काम सांगितलंय. एक, राज्य सरकार मुख्यमंत्री साहेबांनी आणि देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी एकत्रित बसावं. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठ्यांचा ओबीसीत समावेश करावा. मोदी साहेबांना सांगण्याचं कारण सुद्धा सांगतो. हे टंगळ मंगळ करायला कळत तुम्हाला मी काय म्हणतो. हे 2-4 जण हा म्हणजे नसते. यांचा काय अंदाजा वाटा. मग त्यांना याच्यात घेतलंय ते एक पडद्याला दोघ जण असं म्हणतात लोक बरं का. गरज नाही मुंबईच्या इकडे आपण तर स्टेशनला घेऊ त्याच. अरे बाबा तुम्ही माझ्या मागे मी मराठ्याचा रक्ताचा आहे. खानदारी त्यांना परत इथं पाठवून लागणार इथं जाणार पालथं टाकणार. पण आता यायचं तर आरक्षणच घेऊन यायचंय. भेटायला यायचं नाही इकडं. इकडं काय भेटायला इकडे यायचं नाही. तुम्हाला फुकट माने म्हणून आता काय इकडे यायचं नाही. आता यायचं आरक्षण घेऊन यायचं. म्हणजे कधी 40 दिवसाच्या नंतर 40 दिवसाच्या आत या. तुम्हाला करायचं तर चर्चा करा पण आरक्षण द्या. त्याच्यानंतर इकडे भेटायचं नाही. निवांत बेसन भाकरी करायच्या घरात झोपून खायचं. आंदोलन शांततेत होणार पण तुम्हाला झेपणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही फिरायचं बंद करून टाका. विमान फुकटचं आहे ते फिरू नका. मराठ्यात तुम्ही एवढा मोठा टाव टाकला की उदाहरण आहे. ते मराठ्याचं आरक्षण रद्द केलेलं त्याला सांगितलं ते म्हणतोय मराठा म्हणून जर हिंसा करणारे. त्याला कळत हिंसा करणारे काय काही बोलतोय कुकडत. बरं मी हिंसा करणारे त्याचा असा अंदाज होता. राजाराव आवाज येतो आहे का ते नाही ते लव बनायचं ठरलं ते येऊन आले वाटतं. परिस्थिती सांगतो तुम्हाला काय झाली. अरे तुम्ही काय करा थोडी तिकडे हवा येऊ द्या ना. इकडं पुढं सरकार थोडं लागा ते गाव काही झालं नाही तिथं. मैच मध्ये का मग काय ते समाज म्हणून बसली आई म्हणून बसली नाही आज. कारण हे आई बाप समाज सगळा. तुम्हाला सांगतो त्यांनी डाव टाकायचा प्रयत्न केला. काय झालं डाव टाकायचा प्रयत्न झाला पण झालं काय मराठ्यांनी तो डाव यशस्वी होऊ दिला. मराठी शांततेत गेले. आता दोघांनी 2 टाकले डाव टाकले होते. दोन्ही उपमुख्यमंत्री 2. त्याचा एक जण बोलतो याचा एक जण बोलतो. बोलला हिंसा झाली का नाही झाली. यांचा बोलण्याचा अर्थ असा होता मराठा समाज त्याच्यावर नाराज आहे. आरक्षणाच्या विरोधात याचिका केल्यामुळे तो बोलला की मराठा समाज दगड हातात घेईल असा त्यांचा अंदाज होता. पण मराठा समाज सध्या इतका सुज्ञ झालाय त्यांना डावर साधू द्या. ते डाव टाकायला पाहिजे. मराठी त्यांच्यापेक्षा 4 पावलं पुढे त्यांचा डाव उधळून लावते. की मराठा समाजाला भडकवायचं आज हिंसा घडून आणायची आणि मग काय म्हणायचं माहितीये का तुम्ही ठिकाणा केला म्हणून आम्ही आरक्षण दिलं नाही तर राहिल्यांचा आदेश आम्ही आरक्षणच देणार होतो. बेटे हो मराठी देश सबके आगे येडे का तुम्ही. आमच्या नादे लागणं एवढं सोपं समजता का. 8 के पार उगत गेलते गे हे पठ्ठे होते म्हणूनच गेलते. सगळ्या तुडीत गेले तिथं झाडा फडकून आले. आता तुम्ही कोणत्या झाडाचा पाला आमच्या नादी लागायला. आणि ते 2 येडपट आमच्या मागे लागले ते काय करतात. आमचे 2च मराठी पोरं बेंदर करते त्यांना जर बोलायला लागले. खाली कमेंट मध्ये टाकलेल्या शिया वाचच वाटत नाही. अरे बाप काय बेकारल्या का भाऊ तुम्ही पहिले वाचेल भाऊ दे. तुम्ही निवांत संध्याकाळी घरी बसलेला असतात वाटत. तुम्ही ध्यानात आणून ती शिल येता वाटत. ती जर वाचले 2 दिवस भाकर जात नाही भाऊ. ते कसेच भाकरी खात असतील त्यांचे त्यांना माहिती. का त्यांना त्याची सवय काय माहिती. इतकं बोललं ना माणूस म्हणून इथं पडत शक्य असे शब्द आहेत भाऊ खाली डेंजर. तरी त्यांना कळा मराठ्यांनी इतकं मोठं केलंय त्यांना
मराठ्यांनी एवढी शान वाढवली. आता आपलं ठरलेलं आहे 40 दिवस काय बोलायचं नाही. आपण शांततेत कार्यक्रम करायचा ठरला. मराठ्यांनी शब्द दिल्याप्रमाणे मराठ्यांनी देशाला आणि जगाला दोघाला सांगतो देशाला आणि जगाला इतका भयानक संदेश दिला आज मराठ्यांनी की कोटी न जमलेला मराठा पायाखाली मुंगी मरू देत नाही. आज इतका मोठा पायंडा समाजाने पाडलाय की लोक म्हणत होते जमलेला मोप माघारी पाठवणं खूप अवघड आहे. पण माझा मायबाप मराठ्याने मला दिलेला शब्द पाळला. बाबा हो, तुमच्या चरणी मी खरोखर नतमस्तक आहे, खरोखर नतमस्तक आहे. इथून पुढे आरक्षण तर आपल्याला घ्यायचंय. इथून पुढेही सांगतो तुमचा भाऊ आणि मुलगा म्हणून सांगतो 1 इंचही तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय मागणार नाही. 1 इंच फक्त एक सांगतो. माझा फक्त एक विषय आहे. आंदोलन फक्त शांततेत करायचंय. या शांततेच्या आंदोलनानं देशात रेकॉर्ड केलाय. रेकॉर्ड ऑल रेकॉर्ड झालाय. त्याला काय म्हणतात? वर्ल्ड रेकॉर्ड. हा गिनीज बुक इंग्लिश तर जमत नाही ना. गिनीज बुक मध्ये नोंद होईल एवढा गिनीज बुक मध्ये नोंद काय होईल माहितीये का? मराठीची ती होऊन देणार नाही त्याचं तवा दुःख होतं. मराठीत काय त्यांना लगेच मुळ्यात होतो दुसऱ्या दिवशी सकाळी. मराठीचं काय असलं डॉक्टर काही मुळ्यात होतं सगळी त्यांना तेव्हाच मुळ्यात होतं. मराठीत काय असलं की नसता एका जातीची देशातली पहिली सभा आहे रेकॉर्ड ब्रेक होणारी की नजरच पुरत नव्हती. इकडं पण आणि इकडं पण नजरच पुरत नव्हती. इतके मराठी होती. दुसऱ्याची जर असते ना एवढ्या का कोपऱ्यात असा ना इथून अलीकड नाही घे इथून अलीकड तरी ते म्हणले ते भीषण गर्दी होती. आमची जात तुटून पडली. अर्धे पैसे ध्यानात आला तो म्हणतो 10 रुपये लोक देतात तुला देत नसते कारण तू खातो नुसते तुला कसे देते. इथं आम्ही एकच फक्त शब्द टाकला मराठा समाजाला 123 गावाला. काय टाकला? दादा हो महाराष्ट्रातून पैसे नको. महाराष्ट्रातले लोक इथं 11 लाख रुपये घेऊन आले होते 6-7 जण इथं त्या लिंबाखाली. म्हणलं तुमचे पैसे नको तुमच्या माघारी घेऊन जा. गोदा पट्ट्यातल्या लोकांना 123 गावाला संधी आली. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सेवा करण्याची संधी आली. आम्हाला करू द्या. गोदा पट्ट्यातल्या 123 गावात सांगितलं भावा हो पैसे जमा करा आपल्याला सेवा करायची. हे सगळं उभा करायचं हे सोपं नाहीये. फक्त 22 गावातून 123 पैकी 21 लाख रुपये जमा झाले. आणि सगळ्याजवळ शिल्लक आहेत 101 गाव राहिले ना आता. त्यांना मला तुमच्याकडेच राहू द्या लागले तर घेऊ नाही तर याच्यात शिल्लक राहिले तुम्हाला वापस देऊ. कारण सांगतो तुम्हाला हे आंदोलन पैसे कमायसाठी नाही मराठ्यांना न्याय देण्यासाठी. नाही तर गद्दारी करायचं असल्यावर किती सोपं आहे. दीदी बोलला असते इकडे काय कळत आहे कोणाला. आपली गोणी भरून घरी नेऊन टाकायची. आंदोलन सम्राट नोटा खायच्या. पण ती मराठ्यांचं रक्त पिऊन पैशाचा मार करणारी माझी पैदास नाही. मला नको माझ्या मराठा समाजाचं रक्त प्यायचं नाही. मला काय गरज नाही त्या पैशाची. माझा मायबाप मोठा करायला निघालो ना आपली रांगोळी झाली तरी चालत. पण एवढ्या वेळेस या मराठ्यांच्या आंदोलनावर गुलालच फेकायच्या भावानं काय हो. फक्त आंदोलन शांतते कसे देत नाही ते बघूच आपण. आता आपल्या संघात आहे त्याची. आणि मला काय येणे झालं म्हणून मारता का तुम्ही याकडे येईन त्याकडे जाय. लय मी फजिती करू नका बरं का. हो ना लय मी फजिती करू नका. चला आता 22 तारखेला आपल्या पुढील आंदोलनाची दिशा ठरणार आहे. शांततेत करायचं जी दिशा आहे आपल्या हातात 10 दिवस सज्ज राहा
जंगी तयारी करा, शांततेत आंदोलन करायचं, पण महाराष्ट्रातल्या मराठ्याला आरक्षणच द्यायचं याच्यावर ठाम राहा आणि शांततेचा कोणाचंही सरकारचं समाधान होईल असं वागू नका, पुढे गालबोट लागू देऊ नका, शांततेत घरापर्यंत ती जनपर्यंत पोहोचताना ती पुन्हा एकदा डबल जय जिराव जय शिवराय.